कसं काय मंडळी, तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या रविवार 30 मार्चच्या एपिसोडमध्ये काय घडलं ते जाणून घेऊया. सायली गुढीपाडव्याची सगळी तयारी करत असते. तेवढ्यात कल्पना आणि पूर्णा आजी तेथे येतात. सायलीने गुढीपाडव्याची सगळी तयारी केली आहे हे पाहून पूर्णा आजी खूप चिडते आणि कल्पनाला विचारते, रोज सकाळी तर आपली तन्वी सगळी तयारी करायची ना, मग आज सणाच्या दिवशी तन्वी कुठे गायब झाली आणि ही अर्जुनची बायको सगळी तयारी का करते. तेवढ्यात तन्वी तेथे येते आणि या दोघींचं बोलणं ऐकू लागते. आज ऐन गुढीपाडव्याच्या दिवशीच मला इतका वेळ झोप का लागली, मला उशीर का झाला, आता या दोन म्हाताऱ्यांना काय उत्तर द्यायचं हाच विचार ती करत असते. तेव्हा कल्पना पूर्ण आजीला सांगते, मीच या अर्जुनच्या बायकोला सगळं करायला सांगितलंय, ती कामचुकारपणा करत होती, आता घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या तीच पार पाडणार. पूर्ण आजी विचारते, मग आपली तन्वी कुठे गेलीये, सकाळपासून दिसलीच नाहीये. तेवढ्यात प्रियाला एक कल्पना सुचते आणि ती आई ग असं म्हणून जोरात ओरडू लागते, पोटात दुखल्याचं नाटक करू लागते. तिचा आवाज ऐकून कल्पना आणि पूर्ण आजी खूप घाबरतात आणि तिला लगेचच सोफ्यावर जाऊन बसवतात. तर सायलीला कळतं ही सगळी प्रियाची नाटकं आहेत. तेवढ्यात अश्विन सुद्धा धावत पळत तेथे येतो. माझ्या लाडक्या बायकोला काय झालं, ती का ओरडली असं तो विचारतो. प्रिया सांगते, अचानक माझ्या पोटात कळ आली, सकाळपासून माझं पोट खूप दुखतंय, म्हणून मी सकाळी लवकर उठले नाही, कोणत्याच कामाला आले नाही. तेव्हा अश्विन म्हणतो, असं कसं, माझ्या समोरून तू रूममधून बाहेर निघाली तेव्हा तर एकदम ठणठणीत होती, तुझं पोट दुखतंय असं काही वाटलं नाही. प्रियाला काय उत्तर द्यावं तेच कळत नाही. ती मनातल्या मनात अश्विनला दूषण देते आणि म्हणते, मी तुला काही दाखवलं नाही, तू काळजी करशील म्हणून, पण आता माझं पोट खूप दुखतंय. तेव्हा विमल म्हणते, मी तुम्हाला काढा करून देते, काढा पिलं की तुमचं पोट लगेचच बरं होईल. तर अश्विन म्हणतो, नको नको, मी तुला औषधं देतो. परंतु प्रिया ही अश्विनची औषधं घ्यायला नकार देते आणि म्हणते, आता मला थोडं बरं वाटतंय, मी विमलचा काढा पिते. विमल यासाठी तयार होते. विमल तिला काढा आणून देते. प्रिया हा काढा पिते. तेव्हा पूर्ण आजी ही तिला जवळच घेऊन बसते, आराम करायला सांगते. पूर्ण आजी कल्पनाला म्हणते, मला एक आयडिया सुचलीये, आज गुढीपाडवा आहे तर आपण थोडं दान धर्म करूया. मी 10 गरिबांना बोलवते, त्यांना आपण चांगल्या प्रतीची ब्लँकेट देऊया, दान पुण्य करूया. ही आयडिया सायलीला सुद्धा खूप आवडते. सायली येते आणि म्हणते, पूर्ण आजी, आता तुम्ही दान धर्म करणार आहात तर सगळ्यांसाठी जेवणाचा बेतही करूया. मी सगळ्यांसाठी छान जेवण बनवते आणि ज्या ऑर्डर आहेत ना ब्लँकेटच्या त्या सुद्धा मीच देते. चांगल्या उच्च दर्जाची ब्लँकेट्स मागवते. कल्पनाला हे आवडत नाही. ती म्हणते, कशाला पुढं पुढं करतेस. तर सायली तिला उत्तर देते, आई असं कसं, आता तुम्ही घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या मला दिल्यात तर ही सुद्धा जबाबदारी मला पार पाडू द्यात ना. त्यामुळे कल्पनाची बोलती बंद होते. हे सगळं पाहून प्रियाला खूप राग येत असतो, परंतु तिचं नाटक हे तिच्यावरच उलटलेलं असतं, त्यामुळे ती गप्प पडून राहते. सायली लगेच एका कपड्याच्या दुकानात फोन करते आणि त्यांना उच्च दर्जाची 10 ब्लँकेट्स पाठवून द्यायला सांगते आणि म्हणते, ही सगळी तयारी मी करेल, तुम्ही काहीही काळजी करू नका. थोड्या वेळानंतर सायली ही रूममध्ये येते. तेव्हा अर्जुन हा नेहमीप्रमाणे काहीतरी विचार करत असतो. सायली त्याला विचारते, काय झालं, तुम्ही कसला विचार करताय. अर्जुन सायलीला विचारतो, आता आपण वेगळ्या अँगलने केस स्टडी करतोय ना, की साक्षी आणि प्रिया हे खुनाच्या आधीपासून एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते, मग का असं झालं नसेल की या दोघांनीच खुनाचा प्लॅन बनवला असेल, किंवा मग खून झाल्यानंतर प्रियाने साक्षीला आपल्या फायद्यासाठी ब्लॅकमेल केलं असेल. तेव्हा सायली म्हणते, असं होऊ शकतं, कारण प्रिया ही स्वतःच्या फायद्यासाठी काहीही करू शकते. अर्जुन सायलीला विचारतो, मग आपल्याला ही माहिती कशी कळणार, तुम्हाला तन्वीचे काही फ्रेंड्स माहीत आहेत का, त्यांना आपण चौकशी करू शकतो. तर सायली म्हणते, प्रियाने तिच्या मित्रमैत्रिणींना कधीच घरी आणलं नाही, त्यामुळे मला त्यांच्याबद्दल जास्त माहिती नाही. हो, पण मला एक गोष्ट माहिती आहे की ती तिच्या मित्रांना कोठे भेटायची, कदाचित तेथे आपल्याला काहीतरी क्लू सापडू शकतो. अर्जुन म्हणतो, एकदम भारी आयडिया आहे, मी आत्ताच्या आता त्या कॅफेमध्ये जाऊन चौकशी करतो. पण सायली अर्जुनला म्हणते, नाही, आज गुढीपाडवा आहे, तुम्ही घरीच थांबायचं आणि छान तयार होऊन यायचं आणि पूजेला गालबोट लागेल, सणाचा आनंद कमी होईल असं काहीही बोलायचं नाही. अर्जुन हो म्हणतो. थोड्या वेळानंतर सायली हॉलमध्ये येते आणि विमलच्या साथीने जेथे सगळे गरीब लोक जेवण करणार आहेत, बसणार आहेत, तेथे सगळी स्वच्छता करून घेते, खूप सुंदर तयारी करते. इकडे महिपत हा एका वकिलाला कॉल करतो आणि म्हणतो, वकील साहेब, त्या पवार वकिलाने मला धोका दिला, माझी केस मध्ये सोडून गेला,
आता तुमच्या ओळखीत एखादा वकील असेल तर मला सांगा, जो अर्जुन सुभेदार विरुद्ध उभा ठाकेल आणि मला या केसमध्ये विजय मिळवून देईल. हा वकील म्हणतो, आहे ना साहेब, असा एक वकील आहे, ती बाई तुम्हाला नक्कीच जिंकून देईल. हे ऐकून महिपतला धक्काच बसतो. महिपत विचारतो, अशी कोणती वकील बाई आहे जी अर्जुन सुभेदारला हरवू शकते? हा वकील म्हणतो, वीज आहे ती वीज. अर्जुन सुभेदार सारखाच त्याचा रेकॉर्ड आहे. आजपर्यंत ती कोणतीही केस हरलेली नाहीये. दामिनी देशमुख तिचं नाव आहे. हे ऐकून महिपतला आश्चर्य वाटतं. इकडे विमलने गुढीपाडव्याची सगळी तयारी केलेली असते. तेवढ्यात कल्पना तेथे येते आणि विचारते, झाली का विमल सगळी तयारी? विमल तिला एक एक करून सगळ्या कामांबद्दल सांगते. कल्पना तिचं कौतुक करते, अरे वा, तू तर एकही काम विसरली नाही. तर विमल म्हणते, कारण तयारी मी नाही केलीये, सायलीताईंनी केलीये आणि त्यांच्या कामात कोणतीच कसूर नसते. हे ऐकून कल्पनाचा खूप जळफळाट होतो. इकडे सायली तिच्या रूममध्ये गुढीपाडव्यासाठी तयार होते. तिने सुंदर पिवळ्या रंगाची साडी नेसलेली असते. अर्जुन तिला पाहतो आणि तिच्या डोळ्यांमध्ये तिच्या सुंदरतेमध्ये हरवून जातो. कोणी इतकं सुंदर कसं काय दिसू शकतं, असं तो सायलीला म्हणतो. सायली चांगलीच लाजते. त्यानंतर अर्जुन हा सायलीची साडी नीट करून देतो. तिच्या केसांमध्ये गजरा मारून देतो. हे दोघे एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात. तर इकडे प्रिया आणि अश्विन सुद्धा तयार होत असतात. अश्विन हा खरंच प्रियाच्या प्रेमात असतो, तर प्रियाची मात्र नाटकं सुरू असतात. या दोघांचाही रोमांस सुरू असतो. प्रिया ही अश्विनला बाहेर जायला सांगते आणि लगेचच त्या दुकानात कॉल करते, जेथून सायलीने ब्लँकेट्स मागवलेली असतात. ती या दुकानात कॉल करून म्हणते की मी सायली सुभेदार बोलते. मी तुम्हाला 10 ब्लँकेटची ऑर्डर दिली होती ना, त्यात थोडा चेंज आहे. आता मला सगळ्यात चांगली नाही तर सगळ्यात खराब, वाया गेलेली, फाटलेली ब्लँकेट्स हवी आहेत, ती पाठवून द्या. हा दुकानदार म्हणतो, मॅडम मी तर आधीच ब्लँकेट्स पाठवून दिली आहेत. तो माणूस तर तुमच्या घरी सुद्धा पोहोचेल. प्रियाला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते, एवढी काय घाई होती ब्लँकेट्स पाठवायची? जाऊ द्या, आता नवीन ब्लँकेट्स मी जी सांगितली ना, तीही पाठवून द्या. तेवढ्यात ब्लँकेटवाला माणूस येतो आणि विमलच्या हातात ही सगळी ब्लँकेट्स देतो. अर्जुन, सायली, प्रिया, अश्विन हे दोघेही येतात. तेव्हा अर्जुन सायलीकडे पूर्ण आजी आणि कल्पना पाहतही नाही आणि प्रिया अश्विनचं खूप कौतुक करतात. त्यामुळे या दोघांना वाईट वाटतं. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पूर्ण आजी प्रिया आणि अश्विनला गुढी उभारायचा मान देणार, परंतु गुढी उभारताना गुढीचा जो तांब्या असेल तो चक्क प्रियाच्या डोक्यात पडणार आणि ही गुढी पडू लागेल, परंतु अर्जुन आणि सायली गुढी सावरणार. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच, परंतु तोपर्यंत ठरलं तर मग या मालिकेच्या असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमचं आवडतं चॅनल कसं काय मंडळीला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद. कसं काय मंडळी.